तर गाईज फॉगलाईटवर बसलो, रात्रीचा काही दिसत नाही म्हणून. गाईचा बघा मोठ्या नंगाना आज, क्योंकि वी आर ॲट रॉयल एनफील्ड. काही चणे खायला पैसे राहिले नाही, खूप पैसे संपलेले होते. लुक ॲट दिस गाय, ही हॅज लेफ्ट हिज प्रोफेशन. 3 दिन वेज खाना है, नहीं तो मैं ऐसी गालियाँ देता कि पूछो मत. गोदावरी आरती चालू आहे, आरतीला जाऊ. पटापट लेट झालो ऑलरेडी, दुसऱ्या जागा बसलो होतो. गाडीत नुसता शूट करायला सांगतो, त्यासाठी झालं वाटतं म्हणा. ग्लोव्स परलाय, नुसता शूट त्यासाठी आणलं म्हणा. अरे तुमच्या गोव्याच्या अथंग अशा सक्सेसफुल प्रयत्नानंतर आम्ही परत चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वर नाशिकसाठी. मागच्याच महिन्यात आलेलो आहोत गोव्यावरून, आता चाललो आहोत नाशिकला. तर चला राईड बिगिन करूया. 1 2 3 नाही रा. गणपती बाप्पा मोरया. आता कल्याणच्या जस्ट पुढे आलो आहे. ॲक्च्युली 3:30 वाजल्यापासून आता तरी 6 वाजले, म्हणजे 5:40 झाले. आणि आत्तापर्यंत फक्त 70 किलोमीटर आम्ही आलो आहे. 70 किलोमीटर लांब आलो फक्त. म्हणजे विचार करा किती ट्रॅफिक आहे या साईडला. फुल दमलो आहे आत्ताच. ॲक्च्युली दमलो नाही, घरून काही जास्त खाल्ला नव्हता, बिकॉज ऑफ संध्याकाळचा टाईम, म्हणजे संध्याकाळचा आता टाईमिंग आहे. सो झोप नको यायला, त्याच्यामुळे लाईट आता रेडबुल पितो मस्त एक आणि मग निघतो. चलो ते आगे मिळते. तर गाईज फॉगलाईटवर बसलो, रात्रीचा काही दिसत नाही म्हणून. दिसते मी याच्यात प्रॉपर, ठीक आहे दिसतो. तर आता मी कुठं होतो आता, 12 किलोमीटर आहे. कसारा घाट इथून फक्त 15 किलोमीटर आहे काहीतरी, 12 किलोमीटर आहे. मी फॉलो होतो मग, मला माहीत नाही काय आहे. फक्त 12 किलोमीटर आहे कसारा घाट. त्याच्यानंतर कसारा घाटाचा एरिया फक्त 6 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर मग आम्ही एकदम सेफ होऊन जाऊ, मग टेन्शन नाही. आणि इथून आमचा रूम 77 किलोमीटर बाकी आहे अजून. खूप भूक लागली आहे, काय खाऊ शकत नाही कारण रात्रीचा प्रवास आहे, झोप येते. हो चला आता बाय बाय. आणि मगाशी याचा ब्रेकचा काय प्रॉब्लेम झाला होता, ब्रेक पॅड आहेत ना ते घासले होते. ह्या हुशार यांनी काय केलं, पूर्ण गोवा राईड मारल्याने ब्रेक पॅडच चेंज नाही केलं. चेंज करायला लागतं लोक. हां मग घासताना ते गोवा राईडच्या आधी मी ब्रेक पॅड टाकलं होतं आणि त्या दिवशी परत मी चेंज केलं ब्रेक पॅड. बिकॉज ऑफ आय नो बिग इश्यू. ठीक आहे चला आता भेटू डायरेक्टली. आपण कुठेतरी काहीतरी ब्रेक घेऊ याच्या पुढे, एक 20-30 किलोमीटर नंतर ब्रेक करू. ठीक आहे चला बाय बाय, आता निघूया. तर काय जाणू आता काहीतरी फक्त 43 किलोमीटर बाकी आहे. एक छोटासा ब्रेक घेतला कारण थंडी खूप लागते. चहा नंतर मग कॉफीची एक चुस्की घेतो आणि त्याच्यानंतर मग जर्नी स्टार्ट. काय बोलतो अरे
पण मी फोनवर कसा बोलू मग? माझी सागर बंद कर बंद. सो गाईज अनदर जर्नी हॅज बीन स्टार्टेड. 3:30 वाजता आम्ही घरातून निघालो. आता आम्ही इगतपुरीमध्ये आहोत. कसारा घाट जस्ट क्रॉस केला आहे आणि इथून आता फक्त 1 तासाचा प्रवास बाकी आहे रूममध्ये पोहोचायला. ॲक्च्युली चाललो आहे नाशिक त्र्यंबकेश्वरला आम्ही. बस फर्स्ट डे आमचा पंचवटीला आहे. सो हेअर इज द पॉइंट. माझी सागराची जलपरी काय जाणू. सो जस्ट रीच सेफली. कसारा घाट वगैरे क्रॉस करून आम्ही फायनली आता नाशिकला पोहोचलोय. दिस इज आवर रूम, गरिबांची रूम. आणि सध्या मॅच हे लाव मॅच भाई चालू झाली असेल. मॅचला ठीक आहे. सो जस्ट पोहोचलोय आम्ही आणि आता इथून मग फ्रेश वगैरे होऊन जाऊ, जेऊ एंड देन सो जाएंगे बिकॉज ऑफ कल सवेरे सवेरे निकलना है पंचवटी के लिए. पंचवटीच्या गलीमध्ये फिरत आहोत आम्ही सध्या. पंचरत्न हॉटेल बंद. चालू आहे. सो जेवायला आलो आता. भरपूर भूक लागली आहे. जेवताना भेटू डायरेक्ट. दिस इज द हॉटेल पंचरत्न. बघूया आता. सो जेवण वगैरे झाला. ॲक्च्युली जेवणाचा प्रॉब्लेम असा झाला, टेस्ट एकदम बकवास. बिर्याणी वॉज गुड बट खिचडी वॉज बिलो ॲव्हरेज. डिस्गस्टिंग. खाल्लं आम्ही, म्हणजे भूक लागली होती सकाळपासून, काही जास्त खाल्लं नव्हतं. लाईट वेटेज असं खाल्लं होतं कारण राईड करायची होती म्हणून. कसं तरी पोटात लोटला आणि पूर्ण मूड ऑफ झाला आहे. आता जरा पुढं आलो आणि मूड एकदम फ्रेश झाला. समोर बघा कसं काय. सो जेवण वगैरे पोट भरला नाही. तो डोर क्लोज करायला लागतं. हां तो क्लोज कर पहिला. सो जेवण वगैरे पोट काय अजिबात भरला नाही. सो त्याच्यामुळे आता स्विगीवरनं मी ऑर्डर केलं आहे रिओ, डाएट कोक आणि पॉपकॉर्न्स. तो फिर अभी वो खाएंगे और फिर सो जाएंगे. ट्यूनिंग. ट्यूनिंग गाइड्स. चल थँक्यू. सो गाईज अब होगा मौत का नंगा नाच, क्योंकि पोट नाही भरला त्याच्यामुळे आम्ही पॉपकॉर्न मागवले. कॅरमल फ्लेवर. दिस इज द सॉल्टेड फॉर मी. त्याच्यासाठी विवो. तुम्ही 4 आणलं. एक डाएट कोक मला. 4 फक्त घ्या पण. हाँ इजी. यो बोलला ना डाएट कोक पिन. चलो फिर अभी मस्त अरे ते पिशवी न टाक ना. दिस इज माय फेवरेट. नो नॉट दिस वन. सो गुड मॉर्निंग गाईज. इट्स 8:30 AM आणि सोप वगैरे आणायचा विसरलेलो तर ब्लिंकिटची ऑर्डर आली. आता जस्ट सोप वगैरे आले. सो चला. सो गाईज लफडे चेंज द ट्रिक. हे बघा थंडी आहे बोलतो मी येत नाही. याला यावालाच लागला. अजून फ्रुट्स, योगर्ट वगैरे कारण सकाळी जरा भूक लागली होती खूप. म्हणून खूप थंडी लागते. अजिबात उठायची हिंमत नाही. मस्त 12 डिग्री समथिंग गेलं टेम्परेचर. ठीक आहे चला आता फ्रेश वगैरे होऊ. आता इथून त्याच्या बाईकचा प्रॉब्लेम झाला आहे. त्याचा ब्रेक पॅड चेंज करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर गोंदेश्वर टेम्पल काहीतरी 30 किलोमीटर येते. होऊया आता कसं. बाय बाय. गुड मॉर्निंग फ्रॉम पंचवटी. दिस इज द आउटसाइड ऑफ व्ह्यू. आणि आता जस्ट रेडी झालो आणि आता सो आता गोंदेश्वर टेम्पलला जाणार आहे आम्ही आणि त्याच्यानंतर मग तिथून नेक्स्ट. आता अजून नाश्ता करायचा बाकी आहे. हे ब्लिंकिटवरून सकाळी ऑर्डर केलं आहे. अजून यांची तयारी नाही. फोटोशूट वगैरे चालू आहे. ठीक आहे देन मिलते बाद में.
डायरेक्टली गोंदेश्वर टेम्पल. नाही नाही, पहिला जर ब्रेक पॅड चेंज करायचं तिथं रॉयल एनफिल्डच्या शोरूमला जाऊ, त्याच्यानंतर मग जाऊ. सो गाईज रेडी झालेलो आहोत. नाश्ता करायची सुरुवात. सम फ्रुट्स अँड योगर्ट्स. बिकॉज ऑफ 3 दिवस संडेपर्यंत प्रॉपर व्हेज आहे आम्ही. काय माझा 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 येतो. दुसरा कुठे मग तो माझा आहे. आतमध्ये 2 असतील बघ. काहीच 4th सिग्नल असेल हा. काय रिएक्शन आली का? 4था सिग्नल कंटाळा आलाय. रिएक्शन मध्ये आहे का आई बाकी. ह्यो पण तांसारला आहे. एवढं का वाटत नाही. हॅलो गाय. फायनली वी आर ॲट रॉयल एनफिल्ड. कोणला भेटायला लागेल? भेटायचा म्हणला होता. मी बोलतो त्याला लेट्स गो. अरे बोलते हेल्मेट घेशील माझा ना. सो गायजानू आता जस्ट रॉयल एनफिल्डला आलो होतो. याच्या बाईकचे दोन्ही ब्रेक पॅड चेंज केले आणि मग आता डायरेक्टली निघू गोंदेश्वर टेम्पलसाठी. काहीच जस्ट फिलअप वगैरे झालेलं आहे. गॉड्स वाईट्स. गाईत चणे खायला पैसे राहिले नाही, खूप पैसे संपलेले होते. सारखे गेले तर कारण काय कारण नसताना रात्री बित्री ब्लिंकिट हे बघा काहीच शेट काहीच. याची गाडीचा जस्ट मागचा ब्रेक पॅड चेंज केला आणि टोटल कॉस्ट आली त्याची 2500. फेस बघा त्याचा. काहीच जास्त व्हिडिओ नको, स्टोरेज नाही. थांबा फोन येते गाईच. सो गाईज थोडा नाश्ता करायला थांबलोत. भज्जी वगैरे काय लाईट मिसल वगैरे पावभाजी. खूप दमलेलो आहे गाईच, खूप दमलेलो आहे. नाशिकच्या ट्रॅफिकने हैराण केलं आहे पूर्ण. सिग्नल्स ट्रॅफिक सिग्नलच्या नंतर ट्रॅफिक पण. हायवेला ट्रॅफिक आहे इथं, लिटरला हायवेला. एव्हरीथिंग ओके. फिलिंग नॉट बॅड, नॉट ओके. गाडीवरच खाऊ, इथं नको आतमध्ये नको. सो गाईज आता पोचलो गोंदेश्वरला. ऑलमोस्ट 1 किलोमीटर राहिलं आहे आणि थोडा कॉफी ब्रेक घेतला आहे. आणि भजी पण सांगितले, भजी येतात. लुक ॲट दिस गाय. ही हॅज लेफ्ट हिज प्रोफेशन. काय बोलशील 2 शब्द. विघ्नेश 2.0. सो गाईज भजी वगैरे आलेली आहे. कांदा भजी आहे Coffee का बटाट संपला. भजी त्यात नाही समजेल. पनीर भजी आहे. पनीर बिनीर आहे ही. गाईज माझा फोन घेतलाय मी. म्हणजे का बाजू डायरेक्ट करून टाकला. खूप गरम आहे गाईज. काही ज्याचा सीन वेगळाच चालू होत. किंवा आता व्लॉगमध्ये कट कराल, बट इट्स ओके. वी नो. कसली पनीर अनबॉक्सिंग करते. अनबॉक्सिंग भजीची. हे बघा काय चांगलं लागेल अनबॉक्सिंग केलीस तर. गाईज गाईज जस्ट भजी खाली. भजीचा एक्सपिरियन्स एवढा बेकार होता ना. सांग काय झालं तर. एक नंबर. गाईज पनीरची भजी करून करतोय. फ्लॉवरचे ठीक आहे. पनीर अरे तो राईस बीस मध्ये फरस बी टाकतात त्याची भजी केलेली. 3 दिन वेज खाना है, नहीं तो मैं ऐसी गालियाँ देता कि पूछो मत. फरस बी तो फ्राईड राईस मध्ये टाकतात तो त्याची भजी. उत्पात मजा येतात. उत्पात
जस्ट लुक ॲट दिस गाईज. कैसा लोकेशन देखा कैसा. फायनली ब्रँडेड टेम्पल. खूप छान मंदिर आहे guys. प्रिटी जस्ट लुकिंग लाईक वाव. काय पाहिजे अजून काय पाहिजे. गर्दी पण आहे. गर्दी पण नॉर्मल थोड्याफार गाड्या आहेत. ये साईडला जस्ट चेक आउट. सावलीतला मग तिथेच लावा झाडू बाहेर होता. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील प्राचीन वास्तुकलेचा आणि समृद्ध इतिहासाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. नाशिकपासून 1 तासावर सिन्नरमध्ये असलेलं हे गोंदेश्वर महादेव मंदिर 11व्या-12व्या शतकात बांधण्यात आलेलं असून विष्णू, गणपती, सूर्य, मा पार्वती आणि महादेवांना समर्पित आहे. प्राचीन कलाकृती, रामायणातील दृश्य दाखवणारे शिल्प भिंतीवर आकारलेली आहेत. सो गोंदेश्वर मंदिराचं खूप छान असं दर्शन होऊन स्वर्गमंडप वगैरे बघून आता आम्ही चाललो परत पंचवटी साईडला. कारण का आता कपालेश्वर मंदिराचं दर्शन करणं इज मस्ट इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ ती स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेल मंदिरात गेल्यावर कसं काय ते. सो डिरेक्टली आता पंचवटीला भेटूया. तो आता जस्ट पोचलो आम्ही, रूमला चेंज वगैरे केला आणि आता वाजलं 4 वाजून गेलं 4:15 आणि अजून आमचं जेवण पण नाही. जेवण बघायला हॉटेल शोधतो. सो जेवण वगैरे करून जेवण काय आम्ही जास्त काय खाल्लं नाही, फक्त मिसल खाली. कारण इथं काहीच नाही इतका चांगला ऑप्शन. मिसल पण एकदम बकवास होती. गाईज माझी मम्मी घरात चांगली मिसल बनवते. एवढी फालतू मिसल होती ना. सो फायनली आता कपालेश्वर मंदिरात आलो आम्ही आणि मग इथे दर्शन वगैरे करू आणि इथून मग रामघाटला जाऊ आणि संध्याकाळची आरती अटेंड करायचा प्लॅन आहे. बघूया अकॉर्डिंगली जसं काय प्लान होते. आज के तारीख में अगर आपने 12 ज्योतिर्लिंग का दर्शन किया हो या नहीं भी किया, मगर आज ये भगवान शिव जी का दर्शन करते हो. आज वार क्या है? यानी भगवान शिव जी का ही वार है ना. आज ये भगवान शिव जी का दर्शन करते हो तो 12 ज्योतिर्लिंग का दर्शन का पुण्य मिलता है. इतना वो महत्व का मंदिर है कपालेश्वर. बोलो हर हर परिक्रमा पूरी. सो बराच टाइम रामघाटला बसलो होतो. आता इथं रामघाट आणि आता इथं गोदावरी आरती चालू आहे. असं आरतीला जाऊ पटापट लेट झालो ऑलरेडी. दुसऱ्या जागा बसलो होतो.
सो आता गंगा आणि गोदावरी आरती झाली रामघाटावर आणि त्याच्यानंतर जो एक्सपिरियन्स होता त्या आरतीचा मी आता एक्सप्रेस नाही करणार तो. आता जातो बिकॉज ऑफ टाईम पण भरपूर झाला आहे. मी रूमवर जातो, रूमवर जाऊन तुम्हाला शेअर करतो काय एक्सपिरियन्स म्हणजे काय अनुभव आला आहे तो. ठीक आहे, आता पटापट गेअरअप करतो आणि जातो त्र्यंबकेश्वरला. इथून काहीतरी 30 किलोमीटरचा रस्ता अजून बाकी आहे आणि तो 32 रात्री कवर करायचा आहे. सो डायरेक्टली मी रूमवर भेटतो तुम्हाला. बाय बाय. सो गायजन आता जस्ट पोहोचलो रूमला. वाजलेत काहीतरी 9:15 वाजलेत, जास्त नाही वाजले. लवकर पोहोचलो. आय थिंक रस्ता तो खराब होता म्हणून आता अजून आम्ही लवकर पोहोचलो असतो. फक्त 1 तासाचा काहीतरी हा होता रस्ता. ठीक आहे, आता फ्रेश वगैरे होतो आणि मग आता जेवायला. जेवल्यानंतर मग बाकीची स्टोरी तुम्हाला सांगायची गंगा आरतीची. माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स. सो गाईज फायनली हॉटेलवर येऊन आता जेवायला आलेलो आहोत. कालपासून असं जेवण शोधतो, कुठलाच भेटला नाही नाशिक पंचवटीमध्ये. आत्ता तो जेवण आहे ना, मटर पनीर मसाला एक नंबर. सॅलड पण छान होता. दिवेश. सो गायजानू जेवण वगैरे आलो आम्ही आता रूमवरती. आणि तुम्हाला जो सीन सांगायचा होता गंगा आरतीचा, ॲक्च्युली रामगडला गंगा आरती आम्ही फर्स्ट टाईम बघितली. फक्त रील्सवर आणि यूट्यूबला फक्त बघितली होती काशी वाराणसीची. बट ही जी गंगा आरती झाली, मी तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघाल ॲक्च्युली, बट आम्ही जे डोल्यांनी म्हणजे जे एक्सपिरियन्स केलं आहे ना, ते तुम्ही तसं हे नाही करू शकत. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही. माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स. खूप छान पीसफुल वाटत होता. पूर्ण मन शांत झालं होतं त्या म्हणजे तिथे राहून. असं वाटत होतं की निघूच नको. बट टाईम भरपूर झाला होता आणि त्र्यंबकेश्वरला पण यायचा होता. सो नाईलाजाने यावं लागलं. खूप 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 भारी वाटलं ते बघून आरती वगैरे. सो मस्त पैसे कमवा, फिरत राहा, एन्जॉय. आता डायरेक्टली आपण उद्या भेटू. झोपतो आता. वाजले 12:30 वाजलेत. आत्ता 3 वाजता उठायचं आहे आणि 4 वाजता दर्शनाला जायचं त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. कारण आता संडे आहे, भरपूर गर्दी आहे. रूम पण भेटत नव्हती आम्हाला. कशी बशी एक रूम भेटली आहे, चांगली भेटली आहे. सो आता सकाळी 3 वाजता उठून 4 वाजता दर्शनाला जाऊया. अँड देन मग जसं पुढे होईल तसं नक्कीच दाखवेल तुम्हाला. बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं तिसऱ्या दिवसामध्ये. सो 3 वाजता उठलो होतो. आता 4 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत फक्त. लवकर दर्शन करून घ्यायचं कारण संडे गर्दी भरपूर असेल. सो आता जाऊ, दर्शन वगैरे करून परत रूमवर येऊ आणि मग उजेड पडल्यानंतर परत फोटो वगैरे काढायला मंदिरामध्ये. सो चला सकाळी मस्त दर्शनला जाऊ. तर मित्रांनो, सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये गुलाबी कुर्ता घालून आम्ही मस्त दर्शनाला चाललो. बस टेम्परेचर काहीतरी 12 डिग्री असेल इथं. खूप थंडी लागते. चला मस्त दर्शन करू. त्र्यंबकेश्वर एकमात्र असं ज्योतिर्लिंग जिथे तुम्हाला करता येईल त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं दर्शन. अशी मान्यता आहे की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यावर पूर्वजन्म व या जन्मात केलेल्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळते व सर्व मनोकामना पूर्ण होतात. गरुड पुराणामध्ये उल्लेख असलेल्या नारायण नागवेळीची पूजा याच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर येथे केली जाते. हे भव्य मंदिर पेशव्यांनी बांधलेलं असून ते काळ्या रंगाच्या बेसॉल्ट दगडातून कोरून उभारलेलं मंदिर आहे. गाईज नुसता शूट करायला सांगतो त्यासाठी आणलं वाटतं म्हणा. ग्लोव्स वरला नुसता शूट त्याचसाठी आणलं म्हणा. बघा सुंदरीवर रील करतात काय तो नवीन आले तो धुरंधरचा. सो गाईज काहीतरी बोलायचं होतं पण मी व्हिडिओ बंद केली. सो गाईज गोव्याला आम्ही 2 रील डिसाईड केल्या होत्या. व्हॉट इज गोइंग ऑन. 2 मिनटं.
अरे स्टँडला टाकून फिरव ना. तेवढं क्वेश्चन नाही काही. थांब. काय बोलते पब्लिक? काय नाही. सो ॲक्च्युली आम्ही जेव्हा गोवा राईड गेली होती तेव्हा 2 रील आम्ही शूट करून ठेवल्या होत्या. सॉरी म्हणजे डिसाईड करून ठेवल्या होत्या का शूट करायच्या आहेत त्या. आता आमच्याकडे टाइम भरपूर आहे सध्या, त्या आता रील शूट करूया. कॅमेरामॅनला रील टाकतात म्हणून कॅमेरामॅनला क्रेडिट नाही देत. चोर आहे ते, क्रेडिट चोर. शेवटी MS धोनी फॅन ना. MS धोनी fan, yes. हे दोघं MS धोनी फॅन आहे, दुसरी एकटाच कोहलीवाला आहे. सो आता काय लोकेशन कुठं हो? पुन्हा लोकेशन नंतर बोलू. ॲक्च्युली आता त्रिंबकचा घाट आम्ही क्रॉस केला आणि पुढे येऊन एका रेस्टॉरंटला थांबलो जेवायला. जेवण वगैरे झालं. आता इथून डायरेक्ट निघू स्ट्रेट घर केली आहे. आणि किती बाकी 116 किलोमीटर जास्त असेल. हां ठीक आहे चालेल. 116 म्हणजे काहीच नाही. ठीक आहे तो आहे. अरे तुमच्या आईला. सो आता आम्ही कल्याण साईडला आलो आहे. जरा ब्रेक घेतला आहे काहीतरी खायला. चहा वगैरे पितो मस्त. मागे हॉटेल आहे आणि मग निघतो घरी जायला. सो हा प्रवास इथपर्यंतच. जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. जय बाबा.